शेतकरी मित्रांनो नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानाअंतर्गत आपण दिनांक 12 फेब्रुवारी रोजी आपण बांबवडे या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या ग्रुपच्या सभासद शेतकरी आहेत. सर नमस्ते. नमस्ते सर आपलं पूर्ण नाव? सागर रामचंद्र कदम, बांबवडे, तालुका पलूस, जिल्हा सांगली. बरं, हे 10,000 एक व्हरायटी आहे ना, ह्या व्हरायटीचा रायझर आणि आपल्या आर डी तंत्रज्ञानाच्या आळवणी फवारणी करण्यापूर्वी काय स्थिती होती? करण्यापूर्वी पूर्ण फुटवा नव्हता, काय नव्हतं. ऊसात तेवढा जोम नव्हता. ज्या वेळेला पूर्ण खत टाकून मुळी तोडून बाळभरणी करून घेतली आणि फवारणी केली, त्याच्यानंतरचा रिझल्ट चांगला आला. मग एकंदरीत आता हे मागून निघालेलं वॉटर शूट असं पूर्ण जबरदस्त जाडीचे आलेत. हो. मग एकंदरीत ज्या वेळेला रायझर खत असू दे किंवा आपली आळवणी फवारणी असू देत, याचा वापर करण्याच्या पूर्वीच्या आणि केल्यानंतर बदल दाखवतोय. तो रिझल्टमध्ये अतिशय समाधान वाटतं ना? समाधान आहे, समाधान. रिझल्ट चांगला मिळाला. आता इथून पुढे आपल्या संपूर्ण 700-800 एकर क्षेत्राला आपण सर्व वापरणारच आहोत ना? हो. त्यावेळी एक नंतर उत्कृष्ट रिझल्ट आलेला आपण वेळोवेळी घेऊया आणि इथून पुढे प्रत्येक प्लॉट हा आपला 80-100 टनाच्या टार्गेट धरून आपण नियोजन करूया तेच. ओके, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानाअंतर्गत दिनांक 13 फेब्रुवारी आपण बांबवडे, तालुका पलूस, जिल्हा सांगली या ठिकाणी आलेलो आहोत. सर नमस्ते. सर आपलं पूर्ण नाव? सागर रामचंद्र कदम, मुक्काम पोस्ट बांबवडे, तालुका पलूस, जिल्हा सांगली. बरं, एकंदरीत आपलं ही जे लागण केलेली आहे ही किती क्षेत्रामध्ये केलेली आहे? 1 एकर. 1 एकरमध्ये केलेली 10,000 एक व्हरायटीची. हां. ओके. तर आता इथून पुढं ज्या वेळेला आपण कृषीभूषण आर डी पाटील तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत त्यावेळेला 10,000 एक व्हरायटी लागण केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती आहे की जेणेकरून एकंदरीत गेली 7 ते 8 वर्ष झालं ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये क्लायमेट बिघडल्यामुळे लवकर तुरा टाकणे ही क्रिया जी ह्या व्हरायटीला होते, त्यासाठी एकंदरीत इथून पुढचा जो कालावधी आपल्याला शक्य होईल जेवढा सापडेल तेवढा ट्रीटमेंट व्यवस्थित करून जेणेकरून वाढ आपण जोमदार करण्याचा प्रयत्न करू. जर नशिबाने जर निसर्गाने साथ व्यवस्थित दिली तर आपला तुराई टाकण्याची क्रिया होणार नाही. ठीक आहे. आज सर वेळ दिला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.